हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS पार्ट 1 क्लास 3 लेसन नंबर 2 माय हेल्दी अँड सेफ लाईफ. माय हेल्दी अँड सेफ लाईफ. ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे. खाली काही पिक्चर्स दाखवण्यात आलेले आहे. तर या पिक्चर्समध्ये आपण काही बॉडी पार्ट्सचा वापर करत आहोत. तर त्या कोणकोणत्या ॲक्शनमध्ये कोणकोणत्या बॉडी पार्ट्सचा इथे वापर होत आहेत, इथे आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट पिक्चरमध्ये जी चाइल्ड आहे ती काय करत आहे? म्युझिक ऐकत आहे. तर येथे तिचा इयरचा वापर होत आहे. काय होत आहे? कानांचा वापर करून ती म्युझिक ऐकत आहे. तर इथे आपण इयर्स लिहून घेऊया. सेकंड चाइल्ड जी आहे ती काय करत आहे? बुक रीड करत आहे. बुक रीड करण्यासाठी आईजचा वापर होत आहे. तर इथे आपण आईज लिहून घेऊया. थर्ड पिक्चरमध्ये जो चाइल्ड आहे तो काय करत आहे? स्मेल घेत आहे. फ्लॉवरचा काय घेत आहे? वास घेत आहे. तर स्मेल घेण्यासाठी तो काय यूज करणार आहे? नोज यूज करणार आहे. तर इथे नोज लिहून घेऊया. आणि फोर्थ पिक्चरमध्ये जो चाइल्ड आहे तो काय करतो आहे? खातोय काहीतरी. काय करतो आहे? खातोय. फूड खातोय. तर फूड खाण्यासाठी जे टेस्ट लागतोय त्याला, तर तिथे टंगचा वापर होत आहे. तर इथे आपण टंग लिहून घेऊया. आणि लास्ट वन पिक्चरमध्ये जो मुलगा आहे किंवा जो चाइल्ड आहे तो काय करतो आहे? थरथरतोय. त्याच्या हातात मे बी आईस क्यूब असतील किंवा काहीतरी असतील, त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल आणि येथे त्याच्या स्किनचा वापर होत आहे. तर इथे आपण स्किन लिहून घेऊया. तर खाली आपल्याला एक पोयम देण्यात आलेला आहे. तर तो कोणाशी रिलेटेड आहे? आपल्या 5 सेन्स ऑर्गनशी रिलेटेड आहे. जे काही आईज आहेत त्या आईजमुळेच आपण हे वर्ड पाहू शकतो, हे बर्ड्स आणि ॲनिमल्स पाहू शकतो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. जो इयर आहे म्हणजेच काय? कान. कानामुळे आपण सुंदर अशी आवाज ऐकू शकतो. वेगवेगळे गाणे, वेगवेगळे आवाज हे गोष्टी आपण ऐकू शकतो. टंगमुळेच म्हणजेच काय? जिभेमुळे आपण वेगवेगळे चव येथे पाहू शकतो. कसली चव? आंबट, गोड, कडू, तिखट या सगळ्या गोष्टी आपण या जिभेमुळेच पाहू शकतो. त्या नोजमुळेच आपण काय करू शकतो? लव्हली एअर स्मेल करू शकतो आणि सुंदर सुंदर अशी सुवास सगळीकडे आपण स्मेल घेऊ शकतो. आणि लास्ट वन दाखवण्यात आलेलं आहे स्किन. स्किन आपल्याला काय फील करून दाखवतो? सॉफ्ट किंवा स्ट्रॉंग. आपण जिथे काही टच करतो तिथे आपल्याला सॉफ्ट आहे का स्ट्रॉंग आहे हे कळून येतं आणि राईट आहे का रॉंग आहे ह्या सगळ्या गोष्टी येथे आपण स्किनमुळे सांगू शकतो. आणि हे सगळे जे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत ते कसे आहेत? प्रत्येकांना वेगवेगळी कामं आहेत आणि प्रत्येकांची एक-एकच कामं आहेत आणि यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि येथे मज्जा सुद्धा करतो. बॉडी पार्ट्समुळं काय होणार आहे? आपल्या आजूबाजूला म्हणजेच काय सराउंडिंगला ज्या काही गोष्टी घडत असतात, ज्या काही गोष्टी होत असतात, त्या गोष्टी आपल्याला समजून येतात आणि त्यामुळे आपण काय होतो? अवेअर होतो म्हणजेच काय? जागरूक होतो. अशाच बॉडी पार्ट्सना आपण काय म्हणतो? सेन्स ऑर्गन्स म्हणतो. आणि आपल्या बॉडीमध्ये 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. त्यांची नावे आहेत आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन. आणि त्यांना आपण 5 सेन्स ऑर्गन्स असे सुद्धा म्हणतो. चला तर त्यांच्याबद्दल येथे स्टडी करून घेऊया ते कोणकोणती कामे करतात. फंक्शन्स ऑफ द सेन्स ऑर्गन्स. तर फर्स्ट वन आहे आईज. आपण जे काही पाहतो ते आपल्या आईजमुळेच पाहू शकतो. आपल्या आईजच्या हेल्पनं, आपल्या डोळ्यांच्याच मदतीनं आपण परिसर हा पाहू शकतो आणि ते आपल्याला समजून सांगतात की तो ऑब्जेक्ट कसा आहे, कुठल्या शेपचा आहे, तो सबस्टन्स किंवा ती वस्तू कुठल्या शेपचा आहे, कुठल्या कलरचा आहे, कुठल्या साईजचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आईजमुळेच आपल्याला कळून येतात आणि आपण त्यांना जज करू शकतो म्हणजे त्यांना आपण समजून घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आईजमुळेच होतात. सेकंड वन आहे इयर्स. इयर्स म्हणजेच काय? कान. पण जे काही ऐकत असतो ते आपल्या कानाच्या मदतीनंच ऐकत असतो आणि वेगवेगळे जे साउंड्स असतात, आवाज असतात, त्यांना ओळखण्याचं काम, त्यांना रिकॉग्नाइज करायचं काम आणि कुठल्या डायरेक्शनमधून तो आवाज येत आहे, या सगळ्या गोष्टी हे आपल्याला इयर्समुळेच, या कानामुळेच कळतात. नोज. नोज म्हणजेच काय? नाक. वी ब्रीथ थ्रू अवर नोज. आपल्या नाकाद्वारे आपण काय करतो? श्वास घेतो. श्वासोच्छ्वास म्हणजेच काय? ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे, हा काम आपण नोज थ्रू करतो. आणि हा जो नोज असतो आपल्याला हेल्प करतो. वेगवेगळ्या सुगंधित फ्लॉवर्स म्हणजेच काय? फुलांचा वास, फ्रुट्सचा वास किंवा परफ्यूमचा वास हे ओळखण्याचं काम हे आपल्याला नोजच करून देतं. आणि हा नोज आपल्याला अलर्ट पण करतो. अलर्ट म्हणजेच काय? जागरूक पण करतं. जिथे घाण स्मेल येत असेल,
घाण वास येत असेल आणि जिथं फूड खराब झालेलं असेल, म्हणजेच काय अन्न खराब झालेलं आहे किंवा जिथं ओला कचरा आहे तिथं खूप घाण वास येत असतो, तर या फॉल स्मेल्स बद्दल, या घाणेरड्या वासाबद्दल तो आपल्याला काय करतो, अलर्ट करतो. दॅट आफ्टर स्किन आहे. With the help of skin, we become awareness of the sensation as a hot, cold, soft, hard, rough and smooth. आपल्या स्किनमुळंच आपल्याला सेन्स होतं, की वस्तू किंवा ऑब्जेक्ट कसं आहे, हॉट आहे, गरम आहे का थंड आहे, सॉफ्ट आहे का हार्ड आहे का रफ आहे का स्मूथ आहे. या स्किनच्या सेन्सेशनमुळेच आपण या गोष्टी समजू शकतो आणि स्किन आपल्याला टेक्स्चर म्हणजेच काय, वस्तू कशी आहे ती ओळखण्यासाठी हेल्प करते. अँड लास्ट वन आहे टंग. आणि हा जो टंग आहे म्हणजेच काय, जीभ आपल्याला टेस्ट घडवून आणण्यासाठी कसा मदत करतो हे आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. चला तर येथे 4 टेस्ट आयडेंटिफाय करून घ्या असं म्हटलेलं आहे. स्वीट, स्वीट म्हणजेच काय गोड, सॉर, सॉर म्हणजेच काय आंबट, सॉल्टी, सॉल्टी म्हणजेच काय खारट आणि बिटर, बिटर म्हणजेच काय कडू. असे वेगवेगळे टेस्ट पहा म्हटलेलं आहे. कुठून? थ्रू द टंग, म्हणजे जिभेवरून ते टेस्ट ओळखा असं म्हटलेलं आहे. इटिंग स्पायसी फूड कॉज अ बर्निंग सेन्सेशन ऑफ द टंग. जर तुम्ही खूपच स्पायसी फूड खात असाल, खूपच तिखट फूड खात असाल, तर तिथे काय होईल, जीभ जळेल. काय होईल? बर्निंग सेन्सेशन होईल. जळण्याचा आपल्याला भास होईल, जळजळ होईल. रॉ गॅवा टेस्टेड एस्ट्रिजंट. जो कच्चा पेरू असतो त्याचा टेस्ट कसा असतो, तुरट असतो. कसा असतो? तुरट असतो. स्पायसी अँड एस्ट्रिजंट्स आर टू सेन्सेशन. स्पायसी तिखट अँड एस्ट्रिजंट्स म्हणजे तुरट, हे दोन वेगवेगळे सेन्सेशन आहे. The tongue helps moving the morsel of the food around in the mouth and swallowing it. जेव्हा आपण अन्न चावत असतो आणि अन्नाचा कणा जर तोंडात तसंच असेल, तर हा जो टंग असतो, हा जो जीभ असतो, त्याला अन्नाकडे फिरवून आपण जिभेने काय करतो, आपल्या तोंडात काही अन्न अडकलं असेल तर ते जिभेने आपण एका जागी करतो आणि त्याला काय काय करतो, चावतो आणि गिळतो. तर हा काय करतो, मॉर्सल ऑफ द फूड, अन्नाचा कणा मूव्ह करून एका साईडला आणून त्याला गिळण्याचं काम हा कोण करत असतो, टंग करत असतो, जीभ करत असतो. कार्निवल्स ऑफ द टेस्ट ऑन द टंग. तर टेस्ट करून घेऊया चला म्हटलेलं आहे. वेगवेगळे टेस्ट येथे पाहून घेऊया. बिटर, बिटर म्हणजेच काय, कडू. तर फर्स्ट पिक्चर मध्ये बिटर म्हणलेलं आहे, तर इथे कडू पदार्थांचा टेस्ट घेतला जात आहे. तर कडू पदार्थ कसा लागणार आहे, आपल्याला कडू लागणार आहे. सॉर, सॉर म्हणजेच काय, आंबट. आंबट खाल्ल्यामुळे डोळे कसे बंद करत आहे पहा तो चाइल्ड. सॉल्टी, सॉल्टी खाल्ल्यामुळे सुद्धा त्याला काय होत आहे, डोळे त्याचे बंद होत आहेत. आणि लास्ट वन आहे स्वीट, स्वीट म्हणजेच काय, गोड खाल्ल्यामुळे तो काय झालेला आहे, ते हॅप्पी झालेला आहे. दॅट आफ्टर डू यू नो येथे देण्यात आलेला आहे. डू यू नो मीन्स तुम्हाला माहित आहे का? षडरस इज अन इम्पॉर्टंट प्रिन्सिपल इन आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये षडरसला खूप महत्वाची तत्वे असे म्हणण्यात आलेले आहे. षड म्हणजे 6, रस म्हणजे टेस्ट. तर या आयुर्वेदानुसार तर टोटल 6 टेस्ट आहेत असे इथे सांगण्यात आलेलं आहे. 6 रस आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. जसं की स्वीट, स्वीट म्हणजेच गोड, सॉर, सॉर म्हणजेच खारट, सॉर, सॉर म्हणजेच आंबट, सॉल्टी, सॉल्टी म्हणजेच खारट, बिटर, बिटर म्हणजेच कडू, स्पायसी, स्पायसी म्हणजेच तिखट आणि ॲस्ट्रिजंट म्हणजेच काय, तुरट. हे टोटल किती टेस्ट आहेत? 6 टेस्ट आहेत. यांना षडरस असं म्हणतात. Consuming this षडरस in the right proportion is essential for a good health and preventing disease. आणि या सगळ्या षडरसांना आपण राईट प्रपोर्शनमध्ये, जर इक्वल प्रपोर्शनमध्ये आपण घेतलो जेवणात, तर आपल्या हेल्थसाठी हे चांगलं आहे, गुड हेल्थसाठी हे चांगलं आहे आणि आपल्याला कोणत्याच डिसीज, कुठलेच आजार होणार नाही, त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. तर ऑलवेज रिमेंबर म्हणलेलं आहे, लक्षात ठेवा असं म्हणलेलं आहे. आईज, इयर्स आणि नोज हे डेलिकेट ऑर्गन्स आहेत, नाजूक पार्ट्स आहेत. तर यांना काय करायचं आहे, नेसेसरी काय करायचं आहे, ऑर्गन्सला क्लीन ठेवायचं आहे, स्वच्छ ठेवायचं काम करायचं आहे. कोणाला? आईज, इयर अँड नोजला. आणि कुठलेही शार्प ऑब्जेक्ट तिथे यूज करायचे नाहीयेत आणि त्यांची काळजी घ्यायची आहे आणि त्यांना इंज्युअर करायचं नाही, त्यांना जखमी करायचं नाही, कारण ते खूप डेलिकेट पार्ट असतात, खूपच नाजूक पार्ट असतात. लेट्स अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे.
ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड अंडरस्टँड हेल्दी हॅबिट्स. तर खाली आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. ते हेल्दी हॅबिट्स आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर फर्स्ट वन पिक्चरमध्ये मुलगा झोपेतून उठतोय पहा. तर काय म्हणलेलं आहे, वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठा म्हणलेलं आहे. तर हे गुड हॅबिट्स आहे, हेल्दी हॅबिट्स आहे. वॉश हँड्स थ्रूली विथ द सोप आफ्टर युजिंग टॉयलेट. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर ना आपले जे हँड्स असतात, आपले जे हात असतात, कशानं क्लीन करायचं आहे, वॉश करायचं आहे, सोपनं वॉश करायचं आहे. हा सुद्धा हेल्दी हॅबिट. ब्रश टीथ एव्हरी डे. रोज दात घासणे. टेक अ बाथ एव्हरी डे. रोज अंघोळ करणे. रोज एक्सरसाइज करणे. क्लीन क्लॉथ्स घालणे. धुलेले कपडे नेसणे. कट नेल्स रेग्युलरली. नियमितपणे काय करायचे आहेत, नख कट करायचे आहेत, नेल्स कट करायचे आहेत. गेट अ हेअर कट रेग्युलरली. नियमितपणे केस सुद्धा काय करायचे आहेत, कट करायचे आहेत. नियमितपणे हेअर वॉश करायचं आहे. ड्रिंक इनफ वॉटर. दररोज पुरेसं पाणी प्या असं म्हटलेलं आहे. ईट अ न्यूट्रिशियस फूड. हेल्दी फूड खावा म्हटलेलं आहे, ज्याच्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स या सगळ्या गोष्टी असतात. ते फूड इथे खा असं म्हटलेलं आहे. गेट इनफ स्लीप. चांगली पुरेशी झोप घ्या असं म्हटलेलं आहे. वॉश हँड्स थोरफली बिफोर अँड आफ्टर मील्स. जेवण्या अगोदर आणि जेवणानंतर ना हात काय करा, स्वच्छ धुवा. डू नॉट स्पीट इन पब्लिक प्लेसेस. तर पब्लिक प्लेसेसवर थुकू नका. स्पीट म्हणजेच काय, थुंकणे. थुकू नका. आणि गार्बेज जो असतो, कचरा जो असतो, तो डस्टबिन मध्येच थ्रो करा किंवा टाका. आणि डू नॉट शाउट अँड स्पीक इन अ लाऊड व्हॉइस. मोठ्याने ओरडू नका, मोठ्या आवाजाने बोलू नका असे इथे सांगण्यात आलेले आहेत. हे सगळे काय आहेत, येथे गुड हॅबिट्स देण्यात आलेले आहेत. ऑब्झर्व म्हणलेलं आहे. चला तर पिक्चर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. गार्डन मध्ये मुलं काय करत आहेत, वेगवेगळ्या वस्तूंनी किंवा ऑब्जेक्ट्सनं खेळ खेळत आहेत. काही स्किपिंग करत आहेत, दोरीवरच्या उड्या खेळत आहेत, तर काही जण फुटबॉल खेळत आहेत, तर काही जण इथे स्लाइड खेळत आहेत. तर या पिक्चर रिलेटेड आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. विच गेम्स डू यू लाईक. तर तुम्हाला कोणते गेम्स आवडतात येथे विचारण्यात आलेले आहे. तुमच्या पसंतीनं तुमचे आवडते गेम्स येथे सांगा. विच इज युअर फेवरेट गेम. तर तुमचा आवडता गेम कोणता असे इथे विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने येथे सांगू शकता. वाय डू यू लाईक दॅट गेम. तुम्हाला तो गेम का आवडतो इथे सांगण्यात आलेला आहे. तर तुम्ही सांगायचं आहे. बाय ओन आन्सर्स आहेत. प्रत्येकांचे आन्सर्स येथे वेगवेगळे येऊ शकतील. अँड व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द प्लेइंग गेम्स. गेम्स खेळल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात येथे सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला मेंटल स्ट्रेस येत नाही. आपली बॉडी कशी असते, हेल्दी राहते. आणि गेम्स प्ले केल्यामुळे आपल्या काय होते, युनिटी क्रिएट होते आणि आपल्यात लिडरशिपपणा सुद्धा येतो. तर खेळ खेळत असताना काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत ते आपण पाहून घेणार आहोत. फॉलो द रूल्स ऑफ द गेम. गेम्सचे जे काही रूल्स असतात, प्रत्येक गेमचे वेगवेगळे रूल्स असतात. तर त्या गेम्सचे रूल्स काय करायचे आहेत, आपल्याला पाळायचे आहेत, फॉलो करायचे आहेत. हेल्प युअर फ्रेंड्स. फ्रेंड्सना काय करा, हेल्प करा असं म्हटलेलं आहे. डू नॉट प्ले आउटर गेम्स इमिडिएटली आफ्टर इटिंग मील. जेवल्यानंतर न लगेच इमिडिएटली आउटडोर गेम्स खेळायला जाऊ नका. वॉश युअर हँड्स अँड फीट थ्रोली आफ्टर प्लेइंग. ड्रिंक इनफ वॉटर अँड टेक रेस्ट. खेळून आल्यानंतर ना हात पाय स्वच्छ धुवा असं म्हटलेलं आहे. आणि पुरेसं पाणी प्या आणि थोडंसं आराम करा असं म्हटलेलं आहे. टेक केअर ऑफ युअर प्लेमेट्स व्हाईल प्लेइंग गेम्स. गेम खेळत असताना तुमच्यासोबत जे कोणी गेम खेळत असतो त्यांची काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. टेक अ ट्रीटमेंट इमिडिएटली आफ्टर इंजुरी. जर तुम्हाला खेळत असताना काही जखमा झाल्या असेल, कुठंतरी मार लागला असेल, लगेचच ट्रीटमेंट घ्या असं येथे म्हणण्यात आलेलं आहे. तर येथे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत काही आणि त्यांना आयडेंटिफाय करा म्हणलेले आहेत. ते गुड हॅबिट्स आहे का बॅड हॅबिट्स आहेत हे पहा म्हणलेलं आहे. आणि जेथे गुड हॅबिट्स असतील तेथे आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. चला तर पाहून घेऊया.
तर फर्स्ट पिक्चरमध्ये एक चाइल्ड आहे जो काय करत आहे, मोबाईल गेम खेळत आहे, मोबाईलवर गेम खेळत आहे. हे बॅड हॅबिट आहे, तर येथे आपल्याला सर्कल करायचं नाही. तर सेकंड पिक्चरमध्ये जी चाइल्ड आहे ती काय करत आहे, योगा करत आहे, एक्सरसाइज करत आहे. तर हे काय आहे, गुड हॅबिट आहे. तर येथे आपण सर्कल करून घेऊया. सेकंड वन मध्ये जी चाइल्ड आहे ती काय करत आहे, फूड खात आहे आणि ते फूड कसलं आहे, जंक फूड आहे आणि जंक फूड हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. हे काय आहे, बॅड हॅबिट आहे. तर येथे आपण सर्कल करणार नाही. आणि नेक्स्ट पिक्चरमध्ये येथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, मुलगा काय करतो आहे, बात करतो आहे. काय करतो आहे, बात करत आहे आणि ही काय आहे, चांगली गोष्ट आहे. हे काय आहे, गुड हॅबिट आहे. तर येथे आपण सर्कल करून घेऊया. नेक्स्ट वन पिक्चरमध्ये आपल्याला येथे स्पीट करताना दिसून येत आहे, थुंकताना दिसून येत आहे. ही काय आहे, बॅड हॅबिट आहे. तर येथे सर्कल होणार नाही. आणि दॅट आफ्टर जो मुलगा आहे तो काय करत आहे, खेळत आहे. हां, गेम खेळत आहे आणि हे काय आहे, गुड हॅबिट आहे. तर येथे आपण सर्कल करून घेऊया. खालच्या पिक्चरमध्ये एक चाइल्ड काय करत आहे, ग्रँडपाला काय करतो आहे, रोड क्रॉस करण्यासाठी हेल्प करतो आहे. तर हे काय झालेलं आहे, गुड हॅबिट झालेलं आहे. तर येथे आपण सर्कल करून घेऊया. आणि लास्ट वन पिक्चरमध्ये एक चाइल्ड काय करतो आहे, कचरा रस्त्यावर टाकतोय, फुटपाथवर टाकतोय. हे झालं बॅड हॅबिट. तर येथे आपण सर्कल करून घेणार नाही. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, असं म्हणलेलं आहे. व्हॉट अदर गुड हॅबिट्स कॅन यू टेल, त्यांना सोडून अजून कुठले दुसरे गुड हॅबिट्स आहेत तुम्ही सांगू शकता का, असे प्रश्न विचारण्यात आलेलं आहे. लेट्स अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणलेला आहे. बॉडी म्हणलेला आहे, पहा आपलं शरीर किंवा बॉडी. माय बॉडी बिलॉंग्स टू मी, नो वन कॅन हर्ट इट. तर ही माझी बॉडी आहे आणि माझीच आहे, याला कोण हर्ट करू शकत नाही, कोण याला इजा करू शकत नाही. सिक्रेट, सिक्रेट म्हणजेच काय, गुप्त. जर कोणी रूल्स ऑफ टच ब्रेक केला असेल, बॅड टच किंवा गुड टच, रूल्स ऑफ टच जर ब्रेक झाले आणि असं कोणी जर आपल्यासोबत रॉंग बिहेवियर करत असेल आणि रॉंग बिहेवियर करून तो आपल्याला सांगत असेल की हे सिक्रेट ठेव, आणि असे सिक्रेट्स आपण पेरेंट्स पासून लपवून ठेवायचे नाहीयेत. शाउट लाऊडली अँड रन अवे. आणि जर असं कोण बिहेव करत असेल, असं जर कोण टच करत असेल, रॉंग टच करत असेल, त्यावेळेस काय करायचं आहे, मोठ्यानं ओरडायचं आहे आणि पळून जायचं आहे. इफ यू एक्सपिरियन्स अ बॅड टच, शाउट लाऊडली, से नो अँड रन अवे. जर तुम्हाला समजून येत असेल, एक माणूस तुम्हाला बॅड टच करत असेल, तेव्हाच्या तेव्हा मोठ्यानं ओरडायचं आहे, से नो असं म्हणायचं आहे आणि तेथून पळून जायचं आहे. टेल अँड रिमेंबर, तर तुम्ही बॅड टच एक्सपिरियन्स केला असाल, अशा प्रकारचे जर बॅड टच तुम्हाला अनुभव आले असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पेरेंट्सला, आई वडिलांना, ग्रँड पेरेंट्सना म्हणजेच काय, आजी आजोबांना किंवा टीचर्सना इमिडिएटली सांगा आणि ते तुम्हाला काय करतील, हेल्प करतील. आता प्रायव्हेट पार्ट्स म्हणजेच काय, इथे सांगण्यात आलेले आहे. द लिप्स, लिप्स म्हणजेच काय, ओठ. चेस्ट, चेस्ट म्हणजेच काय, छाती. द एरिया बिलो द वेस्ट, वेस्ट म्हणजेच काय, कमरेच्या खालचा भाग, त्याला प्रायव्हेट पार्ट्स असे म्हणतात. नो वन इज परमिटेड टू लुक ॲट देम, कोणाचाच हक्क नसतो ते प्रायव्हेट पार्ट्स पाहण्याचा आणि त्याबद्दल बोलायचा, त्यांना टच करायचा. यांनाच रूल्स ऑफ टच असं म्हणतात. म्हणजेच काय, प्रायव्हेट पार्ट्स असू द्या किंवा लिप्स असू द्या किंवा छाती राहू द्या किंवा कमरेखालचा भाग राहू द्या, या सगळ्यांना प्रायव्हेट पार्ट्स असं म्हणलेलं आहे. आणि त्याला टच करायचा, त्याच्याबद्दल बोलायचा, त्यांना हात लावायचा, याचं कोणालाच हक्क नाहीये. यालाच रूल्स ऑफ टच असं म्हटलेलं आहे. हग किंवा कडल, हग म्हणजेच काय, मिठी मारणे, त्यालाच कडल असं म्हणतात. यू लाईक वेन युअर फेवरेट पर्सन होल्ड यू क्लोज टू किसेस यू, तुमचा फेवरेट पर्सन किंवा तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला जवळ घेते, तुम्हाला किस देते. आणि बट इफ समवन एल्स डज दिस, आणि तुमची आवडती व्यक्ती सोडून दुसरी कोणती तरी व्यक्ती, अनोळखी व्यक्ती ज्यांना तुम्ही ओळखत नाही, असं जर ती व्यक्ती तुमच्यासोबत करत असेल, तेव्हा तुम्ही कसं फील करता, स्केड, भीता तुम्ही. स्केड म्हणजेच काय, भीता, आणि तुम्हाला ते आवडत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोठ्यांना म्हणजेच काय, पेरेंट्सना, ग्रँड पेरेंट्सना, टीचरना या गोष्टी सांगायच्या आहेत. अँड लास्ट वन आहे,
इट इज नेव्हर युअर फॉल्ट आणि ही तुमची कधीच चूक नव्हती. हा बॅड टच एक्सपिरियन्समुळं तुम्ही हे लक्षात ठेवा की ही तुमची कधीच चूक नव्हती. हँड हायजीन दिलेलं आहे म्हणजेच काय हात कसं स्वच्छ ठेवायचं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. तर काही आपल्याला काय करायचे आहेत फिलअप करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही हँड वॉश करता कमीत कमी 40 ते 60 सेकंदापर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे हँड वॉश करायला पाहिजे. तर फर्स्ट वन जो पिक्चर आहे त्याच्या खाली इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेलं नाहीये. तर तिथे आपल्याला इन्स्ट्रक्शन लिहून घ्यायचं आहे. तर फर्स्ट वन पिक्चरमध्ये पहिला आपल्याला वॉशिंग हँडचं प्रोसेस करत असताना काय करायचं आहे, आपला हात काय करून घ्यायचा आहे, ओलं करून घ्यायचं आहे, वेट करून घ्यायचं आहे. तर इथे असं इन्स्ट्रक्शन देऊ शकतो पहा आपण. वेट युअर हँड्स विथ क्लीन रनिंग वॉटर. सेकंड वन आहे, हात ओले केल्यानंतर ना आपल्याला काय घ्यायचं आहे, साबण घ्यायचं आहे. साबणाने काय करायचं आहे, हात धुवायचा आहे ना, मग सेकंड वन मध्ये काय घ्यायचं आहे, साबण घ्यायचं आहे. तर इथे असं इन्स्ट्रक्शन घेऊ शकतो पहा. अप्लाय सोप टू फॉर्म लॅदर इनटू युअर हँड. तर येथे सोप अप्लाय करायचं आहे कशासाठी, फेस येण्यासाठी, लॅदर येण्यासाठी. थर्ड इन्स्ट्रक्शन मध्ये सांगण्यात आलेलं आहे रब युअर प्लाम टुगेदर. आता साबण लावल्यानंतर तुमचा हात काय करा म्हणलेला आहे, घासा म्हणलेला आहे. प्लाम्स प्लाम्स म्हणजेच काय तळवे, तळवे काय करा म्हणलेलं आहे, रब करा म्हटलेलं आहे. फोर्थ वन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, रब द बॅक ऑफ द बोथ हँड्स विथ द फिंगर्स इंटरलॉक. आता बॅक साईडला पण काय करा म्हटलेलं आहे, घासा असं म्हटलेलं आहे, फिंगर लॉक करून असं या प्रकारे घासा असं म्हटलेलं आहे. फिफ्थ वन मध्ये काय सांगितलेलं आहे, रब युअर प्लाम टुगेदर विथ द फिंगर ऑफ बोथ हँड इंटरलॉक. आता दोन्ही प्लाम्स इंटरलॉक करून बोटाने काय करा म्हटलेलं आहे, घासा असं म्हटलेलं आहे. सिक्स्थ वन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, ग्रिप युअर फिंगर्स टुगेदर अँड रब विथ द बॅक ऑफ द फिंगर्स अगेन्स्ट द अपोजिंग प्लाम. तर आता फिंगर ग्रिप काय करा म्हणलेलं आहे, फिंगर मध्ये फिंगर अडकून असं काय करा म्हणलेलं आहे, अपोजिट साईडला काय करा म्हणलेलं आहे, प्लाम्सला पण क्लीन करा असं म्हटलेलं आहे. सेव्हन्थ पण पिक्चर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो आपला अंगठा आहे त्याला पण काय करा म्हणलेलं आहे, क्लीन करा असं म्हटलेलं आहे. Rub rotationally the right thumb with the left palm and the left thumb with the right palm. एट्थ वन मध्ये सांगण्यात आलेलं आहे रब द फिंगर टिप्स वन हँड रोटेशनली इन द प्लाम ऑफ द अदर हँड, डू इट द सेम द अदर हँड. तर काय करायचं आहे, आता आपल्याला फिंगर टिप जे असतात आपले जे बोटाचे हे कोपरे असतात त्यांना सुद्धा काय करा म्हणलेलं आहे, असं रफ करा म्हणलेलं आहे, रोटेशनली रफ करा असं म्हटलेलं आहे. आणि नाइन्थ वन मध्ये सांगण्यात आलेलं आहे, आता इथे इन्स्ट्रक्शन आहे, राइन्स युअर हँड्स थ्रोली अंडर क्लीन रनिंग वॉटर. आणि 10th वन आहे, हात धुल्यानंतर ना आता आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ टॉवेलनं पुसून घ्यायचं आहे. तर इथे आन्सर येईल ड्राय युअर हँड्स कम्प्लिटली युझिंग क्लीन टॉवेल. आणि 11th मध्ये झालं नाव युअर हँड्स आर क्लीन. तर अशा प्रकारे हँड्स काय होती, क्लीन होती. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, जो 15 ऑक्टोबर आहे तो ग्लोबल हँड वॉशिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कशासाठी, पब्लिक अवेअरनेस होण्यासाठी, हायजीन, हँड हायजीन, हात किती स्वच्छ राहावं हे कळण्यासाठी हा डे ग्लोबल हँड वॉशिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट वन आहे डेंटल हायजीन. डेंटल हायजीन म्हणजेच काय, दातांची काळजी कशी घ्यायची इथे सांगण्यात आलेलं आहे पहा. वन पिक्चर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, टूथ पेस्ट किंवा टूथ पावडर हे ब्रशवर लावा म्हणलेलं आहे. आणि येथे दोन्ही ऍक्शन दोनदा सांगितलेलं आहे. जे ब्रश आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचा आहे. कसं फिरवायचं आहे, सर्क्युलर मोशन मध्ये. इथे सुद्धा तेच म्हणलेलं आहे, ब्रश युअर टीथ इन सर्क्युलर मोशन, ब्रश युअर टीथ इन सर्क्युलर मोशन. क्लीन युअर गम्स अँड टंग्स, तुमचे हिरडे तुमचे दात काय करा म्हणलेलं आहे, क्लीन करा म्हणलेलं आहे. होल्ड द ब्रश स्लांटेड ओव्हर द टीथ. तर आता ब्रशला कसं पकडा म्हणलेलं आहे, क्रॉस. स्लांटेड म्हणजेच काय, तिरप पकडा म्हणलेलं आहे घासण्यासाठी. ब्रश टीथ फ्रॉम टॉप टू बॉटम अँड फ्रॉम बॉटम टू टॉप. वरून खाली आणि खालून वर सगळेच टीथ काय करायचे आहेत, ब्रशनं क्लीन करायचे आहे. ब्रश द इनर सरफेस ऑफ द टीथ. पण जो भाग असतो दातांचा किंवा टीथचा तो पण काय करायचा आहे, ब्रशनं क्लीन करायचा आहे. राइन्स युअर माउथ विथ द वॉटर. तर अशा प्रकारे
काय करायचं आहे, पाण्याने गुळणी करून काय करायचं आहे, तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ऑलवेज रिमेंबर, क्लीन युअर टीथ आफ्टर वेकिंग अप इन द मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू द बेड ॲट द नाईट. ॲट अदर टाइम्स rinse युअर माउथ विथ द वॉटर आफ्टर ईटिंग समथिंग. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर काय करायचे आहेत, आपल्याला ब्रश करायचं आहे टीथ ट्वाइस अ डे, दोनदा ब्रश करायचं आहे. आणि जेव्हा सुद्धा तुम्ही काही खाता, जेवता, तेव्हा माउथ काय करायचं आहे, तोंडाची गुळणी करायची आहे, राईन्स करायचं आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, असे इथे विचारण्यात आलेलं आहे. फ्रेश twig from the tree like a neem, बाबूळ, हिरडा, मिसवाक आर used क्लिनिंग टीथ. पहिल्याच्या काळात, पूर्वीच्या काळात झाडांची काढ्या म्हणजेच काय, ताजे ताजे फ्रेश असे काड्या कुठल्या झाडांची, कडुलिंबाचं, बाबूळचं झाड, हिरडा, मिसवाक या झाडांची जे काड्या असायच्या ते दात घासण्यासाठी वापरल्या जायच्या. रीता म्हणजे त्याला सोप नट असं म्हणतात आणि शिकाकाई यांना पूर्वीच्या काळी केस धुण्यासाठी वापरले जायचे. आता आपण काय यूज करतो, शॅम्पू आणि कंडिशनर यूज करतो. तर पहिल्याच्या काळात शॅम्पू कंडिशनर नव्हते, तर त्या काळात रीटा आणि शिकाकाईचा वापर केला जायचा. ग्राम फ्लावर म्हणजेच काय, बेसन आणि हर्बल स्क्रब म्हणजेच काय, उटणे यांना स्किन क्लीनसाठी यूज केलं जायचं. आता आपण स्किन क्लीनसाठी काय काय यूज करतो, सोप यूज करतो किंवा फेस वॉश यांचा वापर आता करतो. पण पहिल्याच्या काळात बेसन आणि उटण्याचा वापर करून स्किन काय केलं जायचं, क्लीन केलं जायचं. मेंटेनिंग प्रॉपर बॉडी हायजीन हेल्प्स मेंटेन द गुड हेल्थ. जर प्रॉपरली तुम्ही बॉडीला मेंटेन केलात, हायजीन ठेवलात, तर तुमचं हेल्थ पण काय राहील, गुड राहील आणि ते सुद्धा मेंटेन राहील. अलॉंग विथ वी कॅन फेस मेनी डेंजरस वाईल मुव्हिंग अराउंड इनसाइड अँड आउटसाइड द हाऊस. या गोष्टी सोडून, या हायजीन सोडून अशा काही आपल्या गोष्टी आजूबाजूला असतात, घरात आणि घराच्या बाहेर. त्याच्यामुळे सुद्धा आपण कशात येऊ शकतो, डेंजरसमध्ये येऊ शकतो, संकटात येऊ शकतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे इथे आपल्याला गरजेचे आहे. रोड क्रॉस करत असताना किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेस करत असताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. फर्स्ट वन पिक्चरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. जी लहान मुलं असतात, ते लहान मुलं इलेक्ट्रिक अप्लायन्सेस कधी यूज करू शकतात, जेव्हा मोठे समोर असतील. प्लग लावायचं किंवा काढायचं या सगळ्या गोष्टी चाइल्ड कधी करू शकतो, जेव्हा मोठे त्यांच्या समोर असतील. डू नॉट पुट अ फिंगर, पेन्स ऑर अ स्पून इन टू द सॉकेट. हे जे सॉकेट्स असतात, हे जे प्लग असतात, त्या प्लगमध्ये तुम्ही पेन, पेन्सिल किंवा चमचा किंवा फिंगर, तुमचे बोट घालू नका. शॉक लागण्याची शक्यता असते. थर्ड वन पिक्चरमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जेव्हा चालू असतात, तेव्हा आपल्या ओल्या हाताने त्यांना टच करू नये. विथ वेट हँड. वेट हँड म्हणजेच काय, ओल्या हाताने कधीच इलेक्ट्रिक अप्लायन्सेसला टच करू नये, शॉक लागण्याची शक्यता असते. स्टे अवे. स्टे अवे म्हणजेच काय, लांब राहा. अशा प्लेसेसवरून जिथे इलेक्ट्रिक वायर्स एकमेकांना टच झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथे काय होत आहे, स्पार्किंग होत आहे. आणि लास्ट वन आहे, मूव्ह अवे इमिडिएटली फ्रॉम प्लेस दॅट हॅज कॉट अ फायर. आणि जिथे आग लागलेली आहे, जिथे फायर लागलेला आहे, तिथून आपल्याला काय करायचं आहे, लांब जायचं आहे, इमिडिएटली लांब जायचं आहे. दॅट आफ्टर रोड सेफ्टी रिलेटेड येथे आपल्याला एक मोठं पोएम देण्यात आलेलं आहे. तर या पोएम मध्ये काय सांगत आहेत पहा. जेव्हा तुम्ही राईड करत असता कारमध्ये किंवा फोर व्हीलरमध्ये, तेव्हा कंपल्सरी काय बांधायचं आहे, सीट बेल्ट बांधा असं म्हटलेलं आहे. जेव्हा रोडवर आपल्याला सिग्नल लागलेला असेल, रेड लाईट लागलेला असेल, तर तिथे थांबा असं म्हटलेलं आहे. पळू नका, रस्ट करू नका, वेट करा म्हटलेलं आहे. जोपर्यंत रेड लाईट शो होत असेल तोपर्यंत थांबा आणि तसेच ड्राईव्ह करून जाऊ नका असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा येलो लाईट लागेल, तेव्हा येलो लाईटच्या वेळी काय होणार आहे, स्लो डाऊन व्हा आणि होल्ड लाईट आणि ग्रीन लाईट ग्लो. आणि जसंच ग्रीन लाईट लागलं तसंच काय करा, निघा असं म्हटलेलं आहे. कोणाचीच भीती नसणार आहे, कारण त्या रस्त्यावर आता कोण नसणार आहे. येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. जेव्हा तुम्ही स्कूटरवर जाता, स्कूटरवर जात असताना फक्त 2 जण जायचं आहे, 3 जण जाणं हे रॉंग आहे. आणि जर तुम्ही हेल्मेट वापरत नसाल तर ते तुमच्यासाठी खूपच भयानक आहे, स्केअर आहे असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जखम होऊ शकतं.
तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हेल्मेट लावा असं म्हटलेलं आहे. गाडी चालवत असताना, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर चालवत असताना कॉल, टेक्स्ट आणि डोळे फक्त कुठे ठेवायचे आहेत? समोरच ठेवायचे आहेत. कारण तुम्हाला सेफली घरी जाऊन पोहोचायचं आहे. त्यामुळे कॉल, टेक्स्ट, मेसेज काहीच करू नका. आणि जेव्हा तुम्ही झेब्रा लाईनवरून जात असताना, जेव्हा तुम्हाला रोड क्रॉस करायचा असतो, तेव्हा कुठून जायचं? तुम्ही झेब्रा लाईनवरूनच क्रॉस करायचं आहे. आणि रोड क्रॉस करत असताना सेफ आहे का नाही पहिला पाहायचं आहे. त्यानंतरच काय करायचं आहे? रोड क्रॉस करायचा आहे. आणि हे सगळे जे रूल्स आहेत, ते माझ्यासाठी पण आहेत आणि तुमच्यासाठी पण आहेत. रोड सेफ्टी वी ऑल मस्ट डू. अशा प्रकारे रोड सेफ्टीचे रूल्स आपल्याला सगळ्यांनाच फॉलो करायचे आहेत. दॅट आफ्टर येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, मॅच द फॉलोइंग म्हटलेलं आहे. काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि त्यांचे इथे मीनिंग्स दिलेले आहेत. चला तर समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर येथे फर्स्ट सिम्बॉल पाहून घेऊया. तर फर्स्ट सिम्बॉल म्हणजेच काय? नो पार्किंग. जिथे आपल्याला गाड्या पार्क करायच्या नसतात त्या साईडला असले सिम्बॉल्स इथे दिसून येतात, तर त्यांना आपण येथे नो पार्किंग असं म्हणू शकतो. सेकंड वन आहे स्टॉप. रेड लाईट म्हटल्यावर काय? रेड कलरचा जिथे पण दिसेल तर तिथे आपण स्टॉप असे म्हणू शकतो. त्यात आफ्टर येथे ट्रायंगलमध्ये 2 चाइल्ड्स दिसून येत आहे. त्याच्यावरून काय समजून घ्यायचं की त्या साईडला काय असणार आहे? स्कूल असणार आहे. जर असे सिम्बॉल असतील तर या सिम्बॉलवरून आपण ओळखून घ्यायचं की त्या साईडला जिथून चाललात त्या साईडला काय आहे? स्कूल आहे. तर इथे आपण मॅच करून घेऊया. फोर्थ वन आहे नो एंट्री म्हटल्यासारखं. ॲरोला काय केलेलं आहे? क्रॉस केलेला आहे. म्हणजेच काय? इथे एंट्री नाही. आणि लास्ट वन आहे क्रॉस द रोड. जर तुम्ही पायी चालत असाल, झेब्रा क्रॉसिंग करत असाल, तर तिथे क्रॉस द रोड येईल. हा सिम्बॉल तिथे येईल. लेट्स अंडरस्टँड. कधी घरी, स्कूल किंवा रोडवर किंवा प्लेग्राऊंडमध्ये किंवा गार्डनमध्ये तुम्हाला कधी-कधी इंजुरीज होतात. कधी-कधी तुम्ही जखमी होता. तुम्हाला स्क्रॅचेस येतात किंवा काटा तरी टोचतो किंवा कुठेतरी कट तरी लागतं किंवा तुम्ही पडता, कधी जळतं, काही गोष्टी तुम्हाला लागतात, कीड लागतो. ह्या सगळ्या गोष्टी कधी होत असतात? तुम्ही खेळत असताना होतात. त्यामुळे तेथे तुम्हाला ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. ते ब्लीडिंग म्हणजेच काय? रक्त कुठून येत असतं? तुमच्या नाकातून, तुमच्या ओठातून किंवा दातातून येत असतं. जेव्हा अशा स्मॉल इंजुरीज होतात, मग अशा वेळी आपण ज्या काही ट्रीटमेंट देतो हॉस्पिटलला जाण्या अगोदर, अशा ट्रीटमेंटला आपण येथे फर्स्ट एड असे म्हणतो. ज्या बॉक्समध्ये फर्स्ट एडसाठी असे काही मटेरियल्स, रिक्वायर्ड मटेरियल्स ठेवले जातात, अशा बॉक्सला फर्स्ट एड बॉक्स असे म्हणतात. तर येथे पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा, फर्स्ट एड किट आहे. त्यात आपण सीझर्स, सेलोटेप, क्रीम, बँडेज, हा पण अनदर टाईपचा बँडेज आहे. हा सुद्धा बँडेज, सॅनिटायझर, कॉटन या सगळ्या गोष्टींपासून, या सगळ्या मटेरियलपासून येथे फर्स्ट एड किट तयार होतो. ऑलवेज रिमेंबर म्हणलेलं आहे. आयटम फ्रॉम फर्स्ट एड किट शुड बी ऑलवेज बी युज्ड विथ द हेल्प ऑफ एडलर्स. या किट्स मधल्या सगळ्या काही मटेरियल्स आहेत, जे काही वस्तू आहेत, त्या मोठ्यांच्या मदतीनंच आपल्याला काय करायचं आहे? यूज करायचं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण लेसन पाहिलो. चला तर एक्सरसाइज पाहून घेऊया. लेट्स रिवाइज म्हणलेलं आहे. फर्स्ट वन आहे क्वेश्चन ए. राईट आन्सर इन वन सेंटेन्स. तर इथे आपल्याला आन्सर 1 सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. व्हॉट आर सेन्सरी ऑर्गॅन्स? सेन्सरी ऑर्गॅन्स कोणाला म्हणतात असे इथे म्हटलेलं आहे. तर आन्सर इज द बॉडी पार्ट्स दॅट मेक अस अवेअर ऑफ अवर सराउंडिंग आर कॉल्ड सेन्स ऑर्गॅन्स ऑर सेन्सरी ऑर्गॅन्स. ज्या बॉडी पार्ट्समुळे आपल्याला सराउंडिंगमध्ये काही घटना घडत असतात, त्या गोष्टी आपल्याला जागरूक ठेवतात, अशा बॉडी पार्ट्सना आपण सेन्स ऑर्गॅन्स किंवा सेन्सरी ऑर्गॅन्स असे म्हणतो. सेकंड वन आहे हाऊ लॉंग शुड वी वॉश अवर हँड्स? तर हात किती उशिरापर्यंत धुवायचे आहेत असे ते सांगण्यात आलेलं आहे. द प्रोसेस ऑफ वॉशिंग हँड शुड लास्ट फॉर 40 to 60 सेकंड. 40 सेकंड टू 60 सेकंड्स पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? वॉशिंग हँड करायचं आहे. अँड थर्ड वन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द स्किन? स्किनचं फंक्शन काय? स्किनचं काम काय आहे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर आहे द स्किन हेल्प अस बिकम अवेअर ऑफ सेन्सेशन सच ॲज अ हॉट, कोल्ड, सॉफ्ट,
hard, rough and smooth and help us to identify the texture of a different object. दॅट आफ्टर येथे मॅच द पेअर्स सांगा म्हणलेला आहे. सिम्बॉल देण्यात आलेला आहे. तर झेब्रा क्रॉसिंग हा जो आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर हा झेब्रा क्रॉसिंग जो सिम्बॉल आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर फॉर क्रॉसिंग द रोड. रोड क्रॉस करण्यासाठी या झेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जातो. तर इथे मॅच करून घेऊया. सेकंड वन मध्ये दाखवण्यात आलेला आहे रेड लाईट दाखवण्यात आलेला आहे पहा आणि माणूस थांबलेला आहे, चालत नाहीये. तर हा कशासाठी आहे? डू नॉट क्रॉस द रोड. कशासाठी आहे? रोड क्रॉस करू नका इथे म्हणण्यात आलेला आहे. मॅच करून घ्या. थर्ड वन मध्ये हेल्मेट दाखवण्यात आलेला आहे. हेल्मेट कशासाठी यूज करतात? हेड सेफ्टीसाठी, डोक्याच्या सेफ्टीसाठी यूज करतात. तर मॅच करून घेऊया. फोर्थ वन आहे फुटपाथ दाखवण्यात आलेला आहे. फुटपाथचा वापर आपण चालण्यासाठी करतो फॉर अ वॉकिंग. तर इथे मॅच करून घेऊया. आणि लास्ट वन जो बायसिकल आहे, सायकलचं चित्र जो आहे तो बायसिकल ट्रॅकचा आहे. तर इथे आपण मॅच करून घेतलो. C1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे पहा. मार्क फॉर अ करेक्ट ऍक्शन अँड मार्क फॉर अ इनकरेक्ट ऍक्शन. करेक्ट सेंटेन्स साठी टिक करा म्हणलेला आहे आणि रॉंग सेंटेन्स साठी क्रॉस करा म्हणलेला आहे. तर कोण आहे? नॉट युजिंग द फुटपाथ फॉर अ वॉकिंग. तर फुटपाथ हे वॉकिंग साठी यूज केलं जात नाही असं म्हणलेलं आहे. तर हा आहे इनकरेक्ट ऍक्शन. सेकंड वन आहे यूज ऑफ अ सीट बेल्ट. जेव्हा तुम्ही कार चालवत असता तेव्हा तिथं सीट बेल्टचा वापर करायचा आहे. तर हा करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड वन आहे थ्रोईंग क्रम्पल्ड पेपर ऑन अ रोड. तर रस्त्यावर फाटलेले पेपर टाकून द्यायचे आहेत असं म्हणलेलं आहे. तर हा इनकरेक्ट ऑप्शन आहे. तर इथे क्रॉस करून घेऊया. फोर्थ वन आहे वॉशिंग हँड्स इन अ हरी. तर हात गडबडीने धुलात. तर हा ऍक्शन इनकरेक्ट आहे. तर इथे क्रॉस करून घेऊया. फिफ्थ वन आहे ब्रशिंग टीथ बिफोर स्लीपिंग ॲट द नाईट. तर रात्री झोपण्या अगोदर काय करायचं आहे? दात स्वच्छ घासून घ्यायचे आहे. तर हा करेक्ट ऍक्शन आहे. तर इथे टिक करून घेऊया. सिक्स्थ वन आहे पुशिंग फ्रेंड्स ऑन द प्लेग्राऊंड. जेव्हा तुम्ही प्लेग्राऊंडवर खेळत असता, मैदानात खेळत असता, मित्रांना किंवा मैत्रिणींना काय करता? ढकलता. पुशिंग म्हणजेच काय? ढकलता. हा ऍक्शन काय आहे? इनकरेक्ट आहे. तर इथे क्रॉस करून घेऊया. अँड सेवन्थ वन आहे वेअरिंग क्लीन क्लॉथ्स. स्वच्छ धुलेले कपडे नेसा असं म्हटलेलं आहे. तर इथे टिक करून घेऊया. एट्थ वन आहे युरिनेटिंग बाय द रोड साईड. रोड साईडला वॉशरूम करणे हे काय आहे? इनकरेक्ट ऍक्शन आहे. तर इथे क्रॉस करून घेऊया. आफ्टर D1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे कम्प्लीट द टेबल. तर टेबल दिलेला आहे खाली. तर याच्यात ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर जुन्या काळात, पूर्वीच्या काळात काय वापरलं जायचं आणि आता आपण काय यूज करतो त्या गोष्टी इथे लिहायचं आहे. डेंटल हायजीन मध्ये, दातांच्या काळजीमध्ये पूर्वीच्या काळात काय यूज केले जायचे? काड्या. त्या काड्यांपासून दात घासली जायची पहिला. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. फ्रेश twigs from the trees like a neem, बाबू, हिरडा अँड मिश्वा. तर आता आपण काय यूज करतो? टूथपेस्ट किंवा टूथ पावडर यूज करतो. तर इथे आपण लिहू शकतो टूथपेस्ट और टूथ पावडर विथ टूथब्रश. टूथब्रशनच आपण दात घासतो. पहिल्याच्या काळात काड्याने दात घासली जायची. तर आता आपण टूथपेस्ट किंवा टूथ पावडर आणि टूथब्रशचा वापर करून दात घासतो. सेकंड वन मध्ये हेअर हायजीन म्हटलेलं आहे. केसांची काळजी म्हटलेली आहे. पूर्वीच्या काळात केस स्वच्छ ठेवण्यासाठी रीटा आणि शिकाकाईचा वापर केला जायचा. तर इथे लिहून घेऊया. रीटा म्हणजेच काय? सोप नट्स आणि शिकाकाई. तर आताच्या काळात आपण शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतो. तर इथे आपण मॉडर्न हेअर शॅम्पू अँड कंडिशनर असं लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर E1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे कम्प्लीट द चार्ट म्हणलेला आहे. तर माय रूल्स ऑफ गेम. गेम खेळत असताना कोणकोणते रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत? तर इथे सांगायचं आहे. तर फर्स्ट वन आहे फॉलो द रूल्स ऑफ द गेम्स. गेम्सचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स सगळ्यांनी काय करायचे आहेत? फॉलो करायचे. सगळ्यांनी ते नियम पाळायचे आहेत. सेकंड वन आहे डू नॉट प्ले आउटडोर गेम्स इमिडिएटली आफ्टर इटिंग मील. जेवल्याबरोबर लगेचच इमिडिएटली बाहेरचे खेळ खेळायला जाऊ नका. दॅट आफ्टर हेल्प अँड टेक केअर ऑफ युअर फ्रेंड्स अँड प्लेमेट्स. तुमच्या फ्रेंड्सचं किंवा तुमच्या खेळणाऱ्यांसोबतच्या मुलांचं काय करा? हेल्प करा आणि त्यांची काळजी घ्या असं म्हणलेलं आहे. आणि लास्ट वन आहे वॉश हँड्स अँड फीड्स थ्रू रफली आफ्टर प्लेइंग, ड्रिंक इनफ वॉटर अँड टेक अ रेस्ट. खेळून आल्यानंतर ना
स्वच्छ हात पाय धुवा असं म्हणलेलं आहे, पाणी प्या म्हणलेलं आहे आणि रेस्ट करा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर F1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे पहा. ऑब्झर्व द पिक्चर्स बिलो अँड राईट व्हॉट प्रिकॉशन्स यू विल टेक. तर येथे एक चाइल्ड आहे, तर तो काय करतो आहे, रोड क्रॉस करतोय. काय करतोय, रोड क्रॉस करण्यासाठी आपल्याला झेब्रा क्रॉसिंग रोडचाच वापर करावा लागणार आहे. तर इथं आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतील पहा. ऑलवेज वॉक ऑन अ फुटपाथ अँड यूज अ झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस द स्ट्रीट सेफली. तर रस्ता क्रॉस करण्यासाठी आपल्याला फुटपाथवरून तरी चालायचं आहे, नाहीतर झेब्रा क्रॉसिंगचा वापर करून रस्ता क्रॉस करायचं आहे, असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. सेकंड पिक्चरमध्ये मुलं खेळत आहेत पहा. कुठं खेळत आहेत, रोडवर खेळत आहे. रोडवर गाडी आलेलं दिसून येत आहे पहा. तर काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहे तिथं आन्सर पाहून घेऊया. डू नॉट प्ले गेम्स ऑर रन ऑन अ ॲक्टिव्ह स्ट्रीट अँड ऑलवेज प्ले इन अ पार्क. तर रस्त्यावर खेळू नका म्हणलेलं आहे. रस्त्यावर पळू नका आणि खेळू नका, आणि कंपल्सरी कुठं घ्यायचं आहे आपल्याला, पार्कमध्ये किंवा गार्डनमध्येच खेळायचं आहे. अँड दॅट आफ्टर येथे एक स्ट्रेंजर पर्सन आहे, जो अनोळखी माणूस आहे. तो काय करतो आहे, का लहान मुलीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे खाण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्याल, तर इथं लिहू शकतो आपण, नेवर टॉक टू स्ट्रेंजर और एक्सपेक्ट थिंग फ्रॉम देम. स्ट्रेंजर पर्सन सोबत कधीही बोलू नका आणि त्यांच्याकडून कुठलीही वस्तू घेऊ नका. दॅट आफ्टर या पिक्चरमध्ये पहा, एक मुलगा इंजर्ड झालेला आहे, त्याला जखम झालेली आहे, तो पडलेला आहे. तर तेथे आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो हे आपण पाहून घेऊया. तर आन्सर येईल, टेक फर्स्ट एड ट्रीटमेंट इमिडिएटली इफ यू गेट हर्ट ऑर स्क्रॅप्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर आहे. तर येथे मुलगा काय करतो आहे, सीझरचा यूज करतोय, कात्रीचा वापर करतोय, आणि हा शार्प ऑब्जेक्ट आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही शार्प ऑब्जेक्ट यूज करत असता, जेव्हा तुमचे एल्डर्स, घरातले जे मोठे लोक असतात, त्यांच्या समोरच या वस्तूंचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपण प्रिकॉशन्स लिहू शकतो पहा. यूज अ शार्प ऑब्जेक्ट केअरफुली अँड ओनली अंडर द सुपरविजन ऑफ द एल्डर्स. अँड लास्ट वन आहे, तुम्ही पायऱ्यांवरून काय करत आहात, उतरत आहात. तर उतरत असताना काय काळजी घ्यायची आहे इथे सांगण्यात आलेलं आहे पहा. वॉक केअरफुली ऑन स्टेअरकेसेस. तर पायऱ्यांवरून काळजीपूर्वक चाला असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. आफ्टर जीवन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे पहा. राईट इन बॉक्स विच सेन्स ऑर्गन्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. काही असे इन्फॉर्मेशन खाली देण्यात आलेले आहे. त्या इन्फॉर्मेशन आपल्याला कुठल्या सेन्स ऑर्गन्स वरून कळतात हे इथं सांगायचं आहे. तर फर्स्ट वन आहे लेमन इज सोर्स. लिंबू हा आंबट असतो. हे कसं कळणार, जेव्हा आपण जिभेला लावतो तेव्हा आपल्याला कळणार आहे. तर जीभ म्हणजेच काय, टंग. सेकंड वन आहे सेकंड वन आहे अ डॉग इज बार्किंग आउटसाइड द हाऊस. घराच्या बाहेर कुत्रा ओरडत आहे. हे कसं कळणार आहे आपल्याला, त्याचा आवाज ऐकून. ऐकणे म्हणजेच काय झालं इथं, इयर्स आले. तर इयर हा सेन्स ऑर्गन आलेला आहे. थर्ड वन आहे द कलर ऑफ द रॉ मँगो इज ग्रीन. तर कच्च्या कैरीचं कलर जे आहे ते कसं आहे, ग्रीन आहे. हे कधी कळालं, जेव्हा आपण पाहिलं. पाहणे कशानं पाहतो आपण, डोळ्यानं. तर इथे येणार आईज. फोर्थ वन आहे द कॉटन इन द पिलो इज सॉफ्ट. पिलो मधला जो कॉटन आहे, कापूस आहे, तो कसा आहे, सॉफ्ट आहे. कसं कळालं, टच केल्यावर कळालं. टचिंग म्हणजेच काय, इथे येणार स्किन. फिफ्थ वन आहे ड्रम्स म्हणजेच काय, ढोल ताशा आर प्लेइंग. ढोल ताशा वाजत आहे. हे कधी कळालं, ऐकल्यावर. तर इथे येणार इयर्स. दॅट आफ्टर सिक्स्थ वन आहे द टेम्परिंग म्हणजेच फोडणी इज बिंग ॲडेड टू द डाळ इन द किचन. डाळमध्ये फोडणी दिली जात आहे. हे कधी कळणार आहे, सुगंध वास सुटतोय पहा फोडणी दिल्यानंतर ना. तर इथे येणार नोज. सेवन्थ वन आहे द ग्रिडल म्हणजेच काय, तवा इज अ व्हेरी हॉट. तवा खूपच गरम आहे, ग्रिडल खूपच गरम आहे. कधी कळणार, जेव्हा तुम्ही टच करणार. तर इथे येणार स्किन. एट्थ वन आहे द कर्री इज अ सॉल्टी. रस्सा जो तयार झालेला आहे, रस जो आहे तो कसा आहे, खारट आहे. कधी कळणार आहे, खाल्ल्यानंतर न कळणार आहे. तर इथे येणार टंग. नाइन्थ वन आहे द फ्रॅग्रन्स ऑफ द परफ्यूम. परफ्यूमचा सुगंध असा वास कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही स्मेल करणार. तर स्मेल कसं करणार, थ्रू द नोज. अँड लास्ट वन आहे द स्काय इज ब्ल्यू. आकाश कसं आहे, निळं आहे. कोणाला दिसलं ते, डोळ्यांना. मग इथे येणार आईज.
त्यानंतर H1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. क्रिएट अ स्लोगन. स्लोगन्स म्हणजेच घोषवाक्य तयार करा म्हणलेलं आहे. रिलेटेड टू तर सांगितलेलं आहे, त्या रिलेटेड तयार करा म्हणलेलं आहे. पर्सनल सेफ्टी, एन्व्हायरमेंटल क्लीनलीनेस आणि हेल्थ हॅबिट्स रिलेटेड इथे आपल्याला स्लोगन तयार करायचे आहेत. 2 करून दाखवण्यात आलेलं आहे, तर पुढचे आपल्याला करायचे आहेत. फर्स्ट वन आहे गुड हॅबिट्स, हेल्दी लाईफ. सेकंड वन आहे लेट्स बाथ एव्हरी डे, लेट्स कीप डिसीज अवे. तर थर्ड वन आहे बी सेफ, स्टे क्लीन, लिव्ह वेल. फोर्थ वन आहे ग्रीन स्पेसेस, सेफ प्लेसेस, हेल्दी हॅबिट्स फॉर ऑल एजेस. अँड लास्ट वन आहे सेक्युअर, सस्टेनेबल अँड स्ट्रॉंग. तर अशा प्रकारे स्लोगन्स येथे आपण तयार करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2 माय हेल्दी अँड सेफ हॅबिट हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.